वसईचा मिठागराचा परिसर पाण्याखाली गेलाय। संपूर्ण परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नागरिक हैराण झालेत। यावेळी रस्ता सुद्धा पाण्याखाली गेल्यानं नागरिकांना मोठा फटका बसला। वसईचा मिठागराचा संपूर्ण परिसर आहे। अद्यापही पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे। 3 दिवसांपासून इथे वीज पुरवठाच ठप्प झालेला आहे। संपूर्ण परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा आहे। त्यामुळे इथे राहणाऱ्या जवळपास 400च्या आसपास रहिवाशांचे चांगलेच हाल होत आहेत। रस्ता पाण्याखाली गेलाय। नागरिक हैराण झाले। दहिसर पूर्व परिसरात एका बांधकाम साईटवर लावलेले पत्रे कोसळले। पावसाचा जोर वाढल्याने हे पत्रे कोसळले। रस्त्याच्या कडेला भाजीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवरच हे पत्रे कोसळले। आता सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही। तर दहिसर पूर्व मध्ये बांधकाम साईटच्या परिसरात लावलेले हे पत्रे कोसळलेले आहेत। बाजूलाच भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर हे पत्रे कोसळले। सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही। ठाण्यातील दिवा साबेगाव मधील दत्त निवारा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या जिन्याचा स्लॅब कोसळलाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत इमारतीत अडकलेल्या 5 रहिवाशांची सुटका केली आहे। बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबोली घाटात वाहतूक कोंडी झाली आहे। रविवारची सुट्टी असल्यामुळेच पर्यटकांनी आंबोली धबधब्यावर गर्दी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात पर्यटक आंबोलीत दाखल झालेत। त्यामुळे आंबोली घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहतोय। तर तब्बल 10 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग ठप्प आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर अनेक भागात पाणी आलंय। रायगड जिल्ह्यातल्या ऐनघर परिसरात महामार्गावरच पाणी साचलेलं आहे। याचा मोठा फटका मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीला बसलाय।